आपल्या कोकणामध्ये आजही अशा परंपरा आहेत जे पाण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र येतं. तर होळीच्या 9व्या दिवशी सकाळी आपण गावातल्या ग्रामदैवताच्या मंदिरामध्ये येऊन आईचे दर्शन घेतो. कारण आज पालखीचा दिवस असल्यामुळे गावातील सर्वजण मंदिरामध्ये एकत्र येऊन देवीच्या पालखीची सजावट सुरू करतात. कोणी देवीला सजवत तर कोणी रांगोळी काढत. अशा प्रकारे देवीची व पालखीची उत्साहाने सजावट केली जाते. सायंकाळ होताच गावातील लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वजण सजून ग्रामदैवताच्या मंदिराजवळ येतात. तिथे देवीची आरती व देवीला गाराणं घालून गावची ग्रामदेवता वरदान देवी देवळ सोडून पालखीच्या रूपात बाहेर पडते. पालखी सोबत मंदिराभोवती 5 फेरे मारून गाव मिरवणुकीला सुरुवात करतात. देवीच्या मिरवणुकीला सुरुवात झाल्यावर गावचे ग्रामस्थ देवीच्या पालखीला अंगाखांद्यावर नाचवतात. तर कोकणातील शिमगा हा एक अत्यंत प्राचीन धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे, ज्याच्यामध्ये ग्रामदेवताची मूर्ती सावलेल्या पालखीतून गावोगावी फिरवली जाते. ढोल ताशांचा गजर, पारंपरिक नृत्य यांच्यासोबत पालखीचा सोहळा पाहण्यासाठी गावातील लोक आवर्जून येतात. पालखी प्रत्येकाच्या घरासमोर आल्यावर ग्रामस्थ पूजा करतात, नैवेद्य दाखवतात आणि देवीचा आशीर्वाद घेतात. हा सण जाती धर्माच्या पलीकडे जाऊन गावकऱ्यांना एकत्र आणतो. हे सर्व करून पालखी फिरून परत मंदिरापाशी येते व होळीला 5 फेरे मारून देवीची मंदिरामध्ये आरती केली जाते. आरती झाल्यावर आता वेळ होती पौर्णिमेच्या होमासाठी लागणारं माडाचं झाड आणण्याची. गावातील सर्वजण आम्ही शेतामध्ये येतो हे ते आंब्याच्या झाडाची पूजा करून झाड तोडायला सुरुवात करतो. तर कोकणातील शिमग्यासाठी विशेष सुरमाडाचे झाड निवडले जाते, कारण त्यामध्ये देवताचा वास असतो अशी धारणा आहे. व होळीसाठी वापरल्या जाणाऱ्या झाडाची सुरमाड तोडण्यापूर्वी पूजा केली जाते. या झाडाला होळीचा माड असेही म्हणतात. झाड तोडल्यानंतर गावातील पुरुष ढोल ताशांच्या गजरात ते झाड गावामध्ये आणतात व हे झाड आणताना लागणारी मेहनत व या झाडासोबत खेळही खेळला जातो. एका बाजूला शेंडक्याची एका बाजूला बुडक्याची अशा 2 ग्रुपमध्ये झाड ओढायचा खेळ असतो. खेळ झाला की सर्वजण एकत्र येऊन पौर्णिमेच्या होमाची तयारी केली जाते. तयारी झाल्यावर मंदिरातील पुजारी तोडलेल्या झाडाची पूजा करतात व गावातील सर्व लोक होळीभोवती 5 फेरे मारतात. हे सर्व झाल्यावर मंदिरातील पुजारी पौर्णिमेच्या होमाला अग्नी देतात. होळी पेटवल्यावर आई वरदान देवीची पालखी वाजत गाजत होळीभोवती 5 वेळा फिरवली जाते व होळीच्या ठिकाणी पालखी खांद्यावर घेऊन नाचवली जाते. तर हा उत्सव केवळ धार्मिक नसून कोकणातील लोकांची परंपरा, निसर्ग समुदायाशी असलेल्या घटनात्याचे प्रतीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर एक लाईक आणि एक फॉलो नक्की करा. भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये.